माधुरी हत्तीनीला परत आणण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक सध्या होते। मुख्यमंत्री वनतारा आणि मठाच्या प्रतिनिधींशी चर्चा सुद्धा करणार आहेत। माधुरीला परत आणण्यासाठी कायदेशीर बाबींची सुद्धा चाचपणी केली जाईल। सरकार काय पावलं उचलते हे ऐकण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत। आमची भूमिका वारंवार आम्ही मांडलेली आहे, लाखो लोकांनी मांडलेली आहे आणि मला वाटते आज सरकारनं निपक्षपणे आमच्या बाजूने या ठिकाणी कशा पद्धतीने हे प्रयत्न करता येईल हे आम्हाला स्पष्ट सांगावं अशी आमची भूमिका असणार। खालिद शिवाजी या चित्रपटामध्ये दाखवण्यात हिंदू महासभेने याला विरोध केलेला आहे। सेन्सॉरला सुद्धा पत्र लिहिलेलं आहे की काही चुकीची माहिती या चित्रपटात दाखवलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे बाला मुस्लिम अंगरक्षक होतं असं या ठिकाणी दाखवलेलं आहे। मला वाटतं नेमका इतिहास काय हे बघणं गरजेचं आहे आणि सेन्सॉर बोर्ड काय करतंय याचाही विचार करणं गरजेचं आहे। म्हणून जे सत्य आहे ते सत्य समोर आलं पाहिजे। इतिहास पुसण्याचं काम जर कोण करत असेल तर ते चुकीचं आहे। साहेब, अलमट्टी धरणासंदर्भात देखील काल एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली होती। काय नेमकं झालेलं आहे त्या बैठकीत तरी काल बैठक झाली, परंतु केंद्रीय मंत्र्यांनी सगळा बॉल सुप्रीम कोर्टामध्ये टाकलेला आहे। महाराष्ट्र शासनानं सुप्रीम कोर्टात जावं, महाराष्ट्र शासनानं अमकं करावं। काल आमची अपेक्षा होती की केंद्रातल्या जलशक्ती मंत्रालयानं एक दोन राज्याचा समन्वय साधण्यासाठी एक कमिटी नेमावी आणि त्या कमिटीच्या माध्यमातून जो काय वाद आहे, आमचं जे म्हणणं आहे रुड़कीच्या कमिटीला, रुड़कीच्या इन्स्टिट्यूटला जे सर्वे करायला किंवा अहवाल तयार करायला शासनानं सांगितलेलं त्यांना कर्नाटकच्या डाटाचा ॲक्सेस नाही आणि तो मिळावा। दोन्ही राज्यांनी एकत्रितपणे या सगळ्या गोष्टी कराव्यात अशी एखादी न्यूट्रल कमिटी CWC म्हणजे सेंट्रल वॉटर कमिशनची नेमावी अशी आमची अपेक्षा होती। परंतु उलट सरकारनं आम्हाला सांगितले कोर्टात जावं आणि कोर्टातनं तशी ऑर्डर आली तरच आम्ही कारवाई करू। मला वाटतंय थोडं विसंगती आहे। केंद्रानं यामध्ये महाराष्ट्राच्या बाजूनं ठाम भूमिका घ्यावी अशी आमची भूमिका आहे।